आमचे मार्गदर्शक आपला मनमोकळा स्वभाव आणि सगळ्यांशी अगदी नितांत प्रेमाने वागण्याची पद्धत या दोन्ही गोष्टींमुळे आपला सहवास नेहमीच हवाहवासा वाटतो। कुणाशी अगदी विचारांचे मतभेद असणाऱ्या माणसांशी ही आपली अगदी जिवलग मैत्री असते। लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांचे लाडके असे ज्ञानेश्वर शिंदे आपणास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा। शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विटा, ज्ञानेश्वर शिंदे मित्र परिवार विटा, जय भवानी कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ भवानीनगर विटा। जिगर आसमानी लढा दिसू दे पाणी, झटक्यात फिरू दे डाव नवा शर्फीचा, घुमू दे ते आभाळी थाप, उडू दे जरा ठरका। विटानगरीतील युवा नेतृत्व माजी उपनगराध्यक्ष विटा नगरपालिका विटा माननीय ॲडव्होकेट सचिन भैया जाधव यांना वाढदिवसानिमित्त व विटा वकील असोसिएशनच्या अध्यक्षपदी ऐतिहासिक निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय संजय काका सपकाळ मित्र परिवार विटा। नेवरीत खून, कुटुंबाचा आक्रोश। मी म्हणलं माझ्या पुरीला काय झालंय तर माझ्या भावाच्या पोरानं डुसकी दोंडा घातलाय, कोयत्यानं मारल्या, मामी रक्तबंबाळ पुरगी झाल्या, तुम्ही पळा, आव पळा, तुमचं दूध जळू द्या, तुम्ही दार काढायची तर तस टाका। नेवरी तालुका कडेगाव येथे 25 वर्षीय महिलेचे डोके दगडाने ठेचून तसेच गळ्यावर व डोक्यात धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला, तर महिलेचा पती व चुलत दीरावरही वार केल्याने तेही गंभीर जखमी झाले आहेत। प्रियांका अजय महाडिक असे खून झालेल्या महिलेचे तर जखमी पती अजय अप्पासो महाडिक वय वर्ष 30 व चुलत दीर नवनाथ बाबूराव महाडिक वय वर्ष 45 अशी त्यांची नावे आहेत। अजय यास विटा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। ही घटना आज सायंकाळी 8च्या सुमारास झाल्याचे पोलिसांनी सांगितले। याची कडेगाव पोलिसात नोंद झाली आहे। या प्रकरणी तारामती अप्पासो महाडिक, शरद अप्पासो महाडिक, उज्ज्वला शरद महाडिक, अभिषेक शरद महाडिक या संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। गाडी बघितली, नानाला पाठवून परत मग दीदीचा फोन आला की आज तू कुणाला तर पाठवून दिलं। इथून मम्मी गेली, दादा चुलत्याला भावाला गेली, परत तिथून मग गेल्यानंतर तिथं नव्हतं, तिथं रस्त्यावरच पडलेलं होतं प्रेत। कोण एक गावातला हात लावायला तयार नव्हतं। तुमच्या जास्तवर प्रेत रस्त्यावरच पडलेलं होतं? रस्त्यावर प्रेत पडलेलं होतं। असे एक माणूस होतं, एक माणूस हात लावायला तयार नव्हतं। तिथून परत मग नेलं, जाग्यावर ते गेलेलं होतं। परत दाजींना 17 टाकं पडले, 116 इथून माझा पूर्ण भाग गेलेला आहे। बरं, ही वार जे केलेत ही एकट्यानेच केलेत का? तिघा चौघांनी मिळून फॅमिलीने केलेलं आहे। तिघा चौघा जणांनी मिळून सगळ्यांनी केलेत। तिला तुझ्या बहिणीला काही मूलबाळ आहे ना? किती आहे?